नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं पोहे बनवून दाखवणार आहे. खूप असं सोपी आणि वेगळी पद्धत आहे. सगळेजण पोहे आहेत ते खूप आवडीने खातील अशा पद्धतीचा आज मी इथं पोहे आहे तो बनवणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी पोहेमध्ये घालायला जे काही आपल्याला इथं लागणार आहे त्याची सर्व तयारी मी इथं पहिलंच करून घेतलेला आहे. कांदा चिरून घेतलेला आहे आणि मी इथे फ्लावर आहे तो असं मोठे कट करून घेतलेले आहेत. एक शिमला मिरची बारीक असं कट करून घेतलेला आहे. सोबतच बटाटा आहे तो असं त्याच्यावरचं साल काढून अशा पद्धतीचं कट करून घेतलेले आहेत. सोबतच हिरवी मिरची. तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे भाज्यासुद्धा घेऊ शकता, गाजर वगैरे. त्यानंतर एका कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे इथं तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इथं जिरा घालायचा आहे, मोहरी घालायचा आहे. छान असं फुलले की आपण त्याच्यामध्ये हे आपण कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तर ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि कांदा आपल्याला 2 मिनटं छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता कांद्याचा कलर आहे तो बदललेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये म्हणजे बाकीचे सगळे भाज्या आहे तो घालून घ्यायचा आहे. तर मी इथं पहिलं फ्लावर, बटाटा हे सगळं घालून घेत आहे. आणि हे जरा आपल्याला शिजायला थोडंसं उशीर लागतात बटाटे वगैरे, म्हणून आपल्याला हे पहिलंच घालून घ्यायचं आहे. आणि छान थोडंसं निम्म हे शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मगच आपल्याला इथं शिमला मिरची वगैरे घालायचं आहे. तर 2-3 मिनटं इथं छान असं हे बटाटे वगैरे शिजून झालेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये बाकीचे जे सगळे राहिलेली भाज्या आहे तो घालून घेणार आहे मी. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्लावर वगैरे घालायचं नसेल, नाही घातलं तरीही चालेल, पण हे छान असं पौष्टिक आहे आणि हेल्दी आहे. तर तुम्ही हे लहान मुलांना वगैरे अशा पद्धतीचं हे पोहे आहे तो बनवून देऊ शकता. तर इथं आपल्याला थोडंसं साधारण 3 ते 4 मिनटासाठी ताट झाकून हे आपल्याला सगळी भाज्या आहे तो छान असं शिजवून घ्यायचे आहेत. तर मी इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि एकदा छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि ताट झाकून 3 ते 4 मिनटासाठी बारीक गॅसवर मी इथं असं शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर मी पोहेसुद्धा इकडं धुवून ठेवलेले आहेत. पोहे असं धुवून ठेवलं की त्यामध्ये ना 10 मिनटं व्हायला पाहिजे किंवा 5 मिनटं ठेवलात तरीही चालेल. पोहे असं धुवून ठेवलं की ते असं छान असं मऊ होतील. खूप असं कोरडे किंवा खूप असं मऊसुद्धा नाही होणार. छान असं त्याच्यामध्ये पाणी जाऊन ना पोहे आहे तो छान असं खाण्यासाठी मऊसूत होतील. तर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीचे मी सगळे भाज्या आहेत तो शिजवून घेतलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता पोहे आहे तो छान असं 7 ते 8 मिनटासाठी मी बाजूला ठेवलेलं होतं धुवून. बघू शकता छान असं सुटसुट येत आहेत आणि छान असं मऊसुद्धा झालेले आहेत. तर आता आपण इथं हे सगळे पोहे आहे तो घालून घेऊयात. त्याआधी मी इथं मसाला घालून घेत आहे. मसाल्यामध्ये मी इथं खूप जास्त न घालता फक्त हळद, आणि तुम्हाला इथं हळद आणि लाल तिखट घालू शकता किंवा हळद आणि गरम मसाला घातला तरीही चालेल. तर ह्याच्यामध्ये मी हे 2च मसाले इथं घालत आहे. आणि सोबतच आपण इथं हिरवी मिरची घातलेला असल्यामुळे मी गरम मसाला खूप थोडा इथं वापरलेला आहे. लाल तिखट तुम्ही वापरलात तरीही चालेल. एकदा मसाला छान असं मिक्स करायचं. आणि त्यानंतर आता मी हे सगळं पोहे आहेत तो याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला सगळे पोहे आहेत तो आता मिक्स करायचं आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं घरात एकदा नक्की करून बघा पोहे. आणि परत मी इथं चवीपुरतं मीठ आहे तो घालून घेतलेला आहे. पहिलं मीठ आहे तो मी थोडं घातलेलं असल्यामुळे इथं मी आणखीन थोडंसं मीठ आहे तो घालून घेतलेला आहे. तर तुम्ही इथं चवीपुरतं मीठ बघून घालायचं आहे. तर आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात.
तर इथं आपलं हे पोहे बनवून तयार झालेलं आहे। ह्याच्यावरती तुम्ही लिंबाचा रस पिळून हे पोहे तुम्ही खाऊ शकता आणि ह्यासोबत ह्याच्यावरच मी इथं हिरवी कोथिंबीर आहे तो असं बारीक कट करून घातलेला आहे। खूप छान झालेला आहे आपलं पोहे। तर तुम्ही सुद्धा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।